इयत्ता 5वीच्या सर्व चिमुकल्या विद्यार्थ्यांना सप्रेम नमस्कार. सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे बेटा. तर या ठिकाणी आपण नवीन घटक शिकणार आहोत, व्यावहारिक गणित. व्यावहारिक गणित म्हणजे काय आणि व्यावहारिक गणित म्हणजे आपल्या उपयोगामध्ये व्यवहारामध्ये उपयोगी पडणारं गणित अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे. मग सराव संच याच्यामधला 5.1 आहे आणि ह्यामध्ये प्रकरण आहे नफा तोटा. हा आपल्याला या ठिकाणी उपघटक शिकायचा आहे. नफा तोटा या उपघटकावर आधारित सराव संच 5.1 आपल्याला या ठिकाणी सोडवायचा आहे. नफा म्हणजे काय बेटा, तोटा म्हणजे काय, हा आपण शब्द नेहमी ऐकतो. समजा नफा झाला, तोटा झाला. नफा म्हणजे फायदा, नफा म्हणजे फायदा आणि तोटा म्हणजे नुकसान. नफा फायदा कशावरून ठरतो? मग जर समजा एखाद्या व्यापाऱ्याने एखादी वस्तू, समजा ही पेन आहे, ही पेन 10 रुपयाला विकत घेतली आणि इकडे ग्राहकाला 15 रुपयाला विकली, तर 10 रुपयाची पेन 15 रुपयाला विकल्यानंतर त्या व्यापाराला या पेनच्या विक्रीमध्ये नफा होईल का तोटा होईल, म्हणजे फायदा होईल का नुकसान होईल? तर फायदा होईल, नफा होईल. म्हणजे 10 रुपये ही या पेनची काय झाली, खरेदी किंमत. काय झाली बेटा, खरेदी किंमत झाली. आणि 15 रुपये काय झाली, विक्री किंमत. म्हणजेच विक्री म्हणजे विकलेली किंमत, विकताना आपल्याला मिळालेली किंमत. आणि खरेदी किंमत म्हणजे खरेदी करताना द्यावी लागलेली किंमत, त्याला म्हणायचं खरेदी किंमत. आणि विक्री किंमत म्हणजे विकल्यानंतर मिळणारी किंमत. विकल्यानंतर कोणतीही वस्तू, कोणताही माल, पेन असू द्या, वही असू द्या, पुस्तक असू द्या किंवा कोणतीही वस्तू, ती विकल्यानंतर आपल्याला मिळणारी किंमत म्हणजे काय, विक्री किंमत. विकायची किंमत. आणि खरेदी किंमत म्हणजे खरेदी करताना द्यावी लागलेली किंमत, याला म्हणायचं खरेदी किंमत आणि विक्री किंमत. मग नफा काढताना जसं तुम्हाला आताच सांगितलं मी, 15 रुपयाला विकली 10 रुपयाची पेन. मग नफा काढताना कसा काढायचा, मग किती रुपये नफा झाला बरं याच्यामध्ये, तर 5 रुपये नफा झाला. कोणालाही सांगता येईल, तुम्हालाही सांगता येईल. मग 5 कसं काढला आपण, 15 मधून 10 वजा केले. मग किती राहिले, 15 मधून 10 गेल्यानंतर 5 राहिले. म्हणजे 15 रुपये विक्री किंमत होती आणि 10 रुपये काय होतं, खरेदी किंमत होती. मग 15 वजा 10 केल्यानंतर किती आले, 5 रुपये आले. बरोबर. म्हणजे कसं काढलं बेटा आपण, हे विक्री वजा खरेदी, विकलेल्या किमतीमधून खरेदी केलेली किंमत वजा केली तर ती काय, नफा मिळतो. आणि समजा हीच पेन 10 रुपयाला खरेदी केली व्यापाऱ्याने आणि आणता किंवा त्याला सहज त्याच्या लेकरानं वगैरे काय हात लावला आणि याचं झाकण वगैरे जर असं मोडलं किंवा याला स्क्रॅच पडले, काहीतरी झालं, तर तो ग्राहक घेईल का बऱ्यानं, घेणार नाही. मग तो म्हणेल 10 रुपयाची पेन मला 5 रुपयाला द्या म्हणेल. काय म्हणेल, 5 रुपयाला. मग त्यानं काय करेल, मग हे अशीच ठेवून देण्यापेक्षा काय करेल, तो 10 रुपयाची पेन 5 रुपयाला देऊन टाकेल. मग अशा वेळेस त्या ग्राहकाला, त्या व्यापाऱ्याला त्या व्यवहारामध्ये नफा होईल का तोटा होईल, तर तोटा होईल, म्हणजे नुकसान होईल. म्हणजे 10 रुपयाची पेन तो केवढ्याला देईल, 5 रुपयाला. म्हणजेच त्याला तोटा किती होईल बेटा, 10 ला पेन आणली 5 ला विकली, तर त्याला तोटा किती झाला बेटा, 5 रुपये तोटा झाला. म्हणजे कसं काढलं आपण, हे 10 मधून 5 वजा केले, म्हणजेच खरेदी किमतीमधून विक्री किंमत वजा केली. खरेदी किंमत किती होती बेटा, 10 रुपये होती आणि विक्री किंमत किती होती, 5 रुपये होती. मग 10 रुपयामधून 5 रुपये वजा केले तर 5 रुपये शिल्लक राहिले, म्हणजे 5 रुपये तोटा निघाला. म्हणजेच नफा म्हणजे विक्री वजा खरेदी व तोटा म्हणजे खरेदी वजा विक्री. हे लक्षामध्ये ठेवा. अतिशय सोपे 2 सूत्र आहेत. हे 2 सूत्र लक्षात ठेवायचे आणि या 2 सूत्रावर आधारित आपल्याला हा सराव संच 5.1 या ठिकाणी सोडवायचा आहे. तर यामधल्या पहिल्या प्रश्नाला आपण सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, प्रतीकने एक मोटरसायकल 23,500 रुपयास विकत घेऊन ती 25,000 रुपयास विकली, तर त्या व्यवहारात नफा झाला की तोटा? बघा, 23,500 म्हणजे 23,500 होत बेटा. मग 23,500 ला विकत घेतली आणि 25,000 रुपयाला विकली. केवढ्याला विकली, 25,000 रुपयाला विकली. मग खरेदी किंमत किती आहे, 23,500, 23,500 आहे आणि विक्री किंमत किती आहे, 25,000. कोणती किंमत जास्त आहे बेटा, विकलेली किंमत जास्त आहे. म्हणजे प्रत्येकीला फायदा होईल की नुकसान होईल, तर फायदाच होईल, म्हणजेच नफाच होईल. म्हणजे 23,500 ही किंमत म्हणजे खरेदी किंमत कशी आहे, कमी आहे आणि विक्री किंमत कशी आहे, जास्त आहे. म्हणजे खरेदी किमतीपेक्षा जेव्हा विक्री किंमत जास्त असते तेव्हा काय होत असतो बेटा, नफा होत असतो. आणि जेव्हा खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत ही कमी असते तेव्हा काय होत असतो बेटा,
तोटा होतो, नुकसान होतं. जसं आता सांगितलं 10 रुपयाची पेन 5 रुपयाला विकली म्हणजे खरेदी किंमत जास्त आहे आणि विक्री किंमत कमी आहे. अशा वेळेस काय होतो? तोटा होतो. आणि खरेदी किंमत कमी आहे आणि विक्री किंमत जास्त आहे म्हणजे कमी पैशाला आणलं जास्त पैशाला विकलं, फायदा होतो, नफा होतो, आहे की नाही? तसंच मग इथं 23,500 ला म्हणजे कमी पैशाला आणली मोटरसायकल आणि जास्त पैशाला विकली, मग याला काय होईल? प्रत्येकला या ठिकाणी नफा होईल. नफा हा पर्याय या ठिकाणी टाईप करायचा. दुसरा प्रश्न आहे, जर खरेदी बरोबर 560 रुपये व विक्री बरोबर 600 रुपये असेल तर नफा तोटा किती? आता खरेदी 560 आहे आणि विक्री किती आहे? 600 आहे. नफा होईल का तोटा होईल? खरेदीपेक्षा विक्री कशी आहे बेटा? जास्त आहे. म्हणजे विक्री जास्त असली म्हणजे काय होतो? नफा होतो. आता सांगितलं तुम्हाला. नफा कसा काढायचा? सूत्र तुम्हाला सांगितलेलंच आहे. नफा बरोबर आहे विक्री वजा खरेदी. बरोबर. विक्री किती? 600 रुपये विक्री आहे आणि खरेदी किती आहे? 560 आहे. शून्य मधून शून्य गेले 0, 10 मधून 6 गेले 4, इथं राहिला 5. इकडं आपण 1 नेलं ना, 10 कसे झाले? इकडे 1 नेल्यामुळे 10 झाले. 10 मधून 6 गेले 4, इथं राहिले 5. बरोबर ना? 5 मधून 5 गेले 0 म्हणजे 40 रुपये काय झाला? नफा झाला. नफा 40. पुढचा प्रश्न आहे तिसरा. सुधाने 35 रुपये लिटर दराने 5 लिटर दूध विकत घेतले. सर्व दूध तिने 200 रुपयास विकले तर तिला नफा झाला की तोटा किती? सुधाने काय केलं? 5 लिटर दूध विकत घेतलं बेटा. म्हणजे अगोदर सुधाची खरेदी किंमत, विकत घेतलं म्हणजे खरेदी केलं, मग सुधाची खरेदी किंमत, सुधाची खरेदी किंमत बरोबर आहे. काय खरेदी किंमत होती सुधाची? 35 गुणिले 5, 35 रुपये दरानं 5 लिटर विकत घेतलेलं आहे. म्हणजेच 35 गुणिले 5 बरोबर 5 5 25 ला 5 हातच्या 2, 5 3 15 2 17, 175 रुपये सुधाची काय झाली बेटा? खरेदी किंमत झाली. मग 175 रुपयाला खरेदी केलं सुधानं दूध आणि विकलं केवढ्याला बेटा? 200 रुपयाला विकलं. मग सुधाला नफा होईल की तोटा होईल? तुम्ही सांगा बरं. पटकन बघितल्याबरोबर कळते काय होईल. तर नफा होईल. कारण विक्री किंमत कशी आहे? जास्त आहे. कमी पैशाला विकत घेतलं आणि जास्त पैशाला विकलं म्हणजे काय होईल? मग नफा होईल. मग सुधाला नफा कसा काढायचा? नफा बरोबर आहे, हेच सूत्र आहे विक्री वजा खरेदी. म्हणजेच 200 वजा 175. 200 काय आहे? विक्री किंमत आहे. 175 काय आहे? खरेदी किंमत आहे. मग 200 मधून 175 वजा करा. 10 मधून 5 गेले 5. 10 कसे झाले? इथं 10 कसे झाले बेटा? इथला एक इथं घेतला, इथला एक इथं घेतला, इथं झाले 10. 10 मधून 5 गेले 5. इथं किती राहिले? आता 9 राहिले. 9 मधून 7 गेले 2. इथं किती राहिला? 1 राहिला. 1 मधून 1 गेला 0. म्हणजे नफा किती झाला? 25 रुपये सुधाला काय झाला? या ठिकाणी नफा झालेला आहे. नफा 25 रुपये. अशा प्रकारे या ठिकाणी तिसरा प्रश्न आपण सोडवलेला आहे. तर चौथा प्रश्न आहे, रुबीनाने प्रत्येकी 400 रुपये दराने 20 साड्या विकल्या. त्या सर्व साड्या विकून तिला 2000 रुपये नफा झाला तर साड्यांची खरेदी किंमत किती? आता यामध्ये रुबीनाची विक्री किंमत आपल्याला सांगितलेली आहे. कशी सांगितली? 20 साड्या सांगितल्या आणि एका साडीची किंमत किती सांगितली? 400 रुपये. मग एकूण विक्री किंमत किती होते बेटा? सोपं आहे. कसं काढतो आपण? या दोन्हीचा गुणाकार म्हणजे रुबीनाची विक्री किंमत, रुबीनाची विक्री किंमत बरोबर आहे 20 साड्या आणि काय दर साड्यांचा? 400 रुपये प्रत्येक साडीला. म्हणजे 400 गुणिले 20 करा किंवा 20 गुणिले 400 करा, कसंही केलं जाते. 400 गुणिले 20, 20 0 0, 20 0 0 आणि 20 चोक 80. म्हणजेच 8000 रुपये काय होते रुबीनाची साड्यांची विक्री किंमत. आणि त्या सर्व साड्या विकून तिला 2000 रुपये नफा झाला म्हणते. नफा सांगितला. आता बघा सूत्र हेच लिहायचं बेटा. नफा बरोबर आहे विक्री वजा खरेदी. नफा बरोबर विक्री वजा खरेदी हे सूत्र लिहायचं बेटा. हे सूत्र लिहिलं आपण. आणि नफा किती सांगितला? रुबीनाला झालेला 2000 रुपये नफा सांगितला. मग 2000 सूत्रामध्ये किमती ठेवून टाकायच्या. बरोबर विक्री किती झाली? विक्री 8000
आणि वजा खरेदीला वजा खरेदी. आता बेटा काय करायचं, तर हे वजा खरेदी जे आहे, तर आपल्याला ह्या वजा खरेदीला बरोबरीच्या चिन्हाच्या अलीकडे आणायचं. तुम्हाला लक्षामध्ये ठेवा, तुम्ही हे तुम्हाला पहिलं पूर्वी सुद्धा सांगितलं मी एका ठिकाणी. तर खरेदी या बरोबरी चिन्हाच्या अलीकड पलीकड जेव्हा आपण एखादी संख्या करतो, एखादं पद करतो, तेव्हा त्याचं चिन्ह जे आहे ते चिन्ह बदलते. म्हणजे धनचं ऋण होते, ऋणचं धन होते, गुणाकाराचा भागाकार होते, भागाकाराचा गुणाकार होते, विरुद्ध क्रिया होते. इथं वजा खरेदी आहे, इकडे येऊन काय होईल बेटा, अधिक खरेदी होईल. म्हणजेच खरेदी वजाची काय झाली या ठिकाणी, अधिक झाली. मग हे अधिक खरेदी इकडे झालं बेटा. मग हे 2000 जे आहे, या 2000ला याच्या सारख्याच पदापशी म्हणजेच संख्येपशी न्यायचं. म्हणजे 2000ला बरोबरीच्या पलीकड पाठवायचं. पलीकड पाठवल्यानंतर अधिक 2000चं काय होईल, वजा 2000 होईल. जसं या वजाचं अधिक झालं तसं या अधिकचं काय होते बेटा, वजा होते. हे लक्षामध्ये ठेवा. म्हणजे चिन्ह बदलते, त्याची क्रिया बदलते, विरुद्ध क्रिया होते. म्हणजेच 8000 वजा 2000 होते. मग आता खरेदी बरोबर किती, मग शून्यामधून शून्य गेले शून्य, शून्यामधून शून्य गेले शून्य, शून्यामधून शून्य गेले शून्य आणि 8 मधून 2 गेले 6. तर खरेदी किती, मग 6000 रुपये. अशा प्रकारे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. एक गोष्ट लक्षामध्ये ठेवायची, नफा बरोबर विक्री वजा खरेदी सूत्र लिहिलं आणि त्या सूत्रामध्ये ज्याची जी किंमत आहे ती किंमत लिहिली. खरेदी काढायची होती म्हणून खरेदीला खरेदी लिहिलं. वजाचं अधिक, अधिकचं वजा, विरुद्ध क्रिया आपण या ठिकाणी केली. मग 8000 वजा 2000 केलं तर 6000 हे या ठिकाणी उत्तर आलेलं आहे बेटा. अशा प्रकारे आपण 4 प्रश्न सोडवलेले आहेत. उर्वरित 2 प्रश्न लगेच सोडूया. तर बेटा या ठिकाणी 5वा प्रश्न आहे, संगीताने आंब्याची एक पेटी 3050 रुपयांना विकत घेतली. आंब्याची पेटी रिक्षाने घरी आणण्यासाठी 60 रुपये भाडे दिले. ती आंब्याची पेटी संगीताने 2950 रुपयांना विकली. तर या व्यवहारात नफा झाला की तोटा किती झाला. म्हणजे नफा झाला की तोटा झाला आणि किती रुपये झाला हा याचा अर्थ होतो. मग संगीताने आंब्याची पेटी आणली. मग संगीताची आंब्याच्या पेटीची खरेदी किंमत किती सांगितली बेटा, 3050 सांगितली. परंतु संगीताची एकूण खरेदी किंमत जी आहे ती या 3050 रुपयामध्ये 60 रुपये जे आहे ते 60 रुपये रिक्षाचं भाडं मिळवावं लागते बेटा. म्हणजे संगीताची एकूण खरेदी किंमत म्हणजे फक्त आंब्याची पेटीच घेतली का संगीतानं, नाही तर आंब्याच्या पेटी बरोबर तिला 60 रुपये रिक्षाला भाडं सुद्धा द्यावं लागणार बेटा. म्हणून या दोघांची मग काय होईल या ठिकाणी, बेरीज होईल. म्हणजेच खरेदी किंमत अधिक रिक्षा भाडं बरोबर आहे. वाटल्यास लिहू आपण या ठिकाणी, खरेदी किंमत अधिक रिक्षा भाडे. मग खरेदी किंमत किती आहे बेटा, 3050 आहे आणि रिक्षा भाडं किती आहे, 60 रुपये आहे. मग एकूण खरेदी किंमत किती झाली, 0 आणि 0 0, 5 आणि 6 11 ला 1, 10 ला 1, 1 ला 1 आणि 3 ला 3 म्हणजे 3110 रुपये एकूण त्याची काय झाली, संगीताची खरेदी किंमत झाली. शून्य आणि 0 0, 5 आणि 6 11 ला 1, 10 ला 1, 1 ला 1, 3 ला 3, 3110 रुपये संगीताची एकूण खरेदी किंमत झाली. मग एकूण खरेदी किंमत 3110 रुपये आणि विकली केवढ्याला बेटा, 3 आंब्याची पेटी केवढ्याला विकली, 2950 रुपयाला विकली. म्हणजे 3150 रुपयाला खरेदी केली आणि ती 2950 रुपयाला विकली. मग सांगा बरं कोणती रक्कम जास्त आहे, खरेदी केलेली जास्त आहे की विक्री केलेली जास्त आहे. तर खरेदी केलेली रक्कम जास्त आहे, मोठी आहे आणि विक्री केलेली कमी आहे. तिचे आंबे काही खराब झाले असतील, काही नासले असतील, त्यामुळे तिला कमी किमतीमध्ये विकावं लागलं असेल, काही तिने आंबे खाल्ले असतील त्याच्यातले, आहे की नाही. म्हणजे मग संगीताची विक्री किंमत आहे 2950 आंब्याच्या पेटीची. मग नफा होईल का तोटा होईल, तर तोटा होईल. म्हणून तोटा बरोबर आहे खरेदी वजा विक्री. मग खरेदी किती आहे,
3110 वजा विक्री किती आहे 2950 बरोबर आहे. शून्यामधून शून्य गेले शून्य, 11 मधून 5 गेले, 1 मधून 5 जात नाही, हातचा घेतला 11 झाले, 11 मधून 5 गेले किती राहिले 6 राहिले, इथं राहिला शून्य, मग शून्य मधून 9 जात नाही, हातचा घेतला 10 झाले, 10 मधून 9 गेले 1 आणि इथं राहिले 2, 2 मधून 2 गेला शून्य, म्हणजेच 160 रुपये तोटा झाला संगीताला, आहे की नाही बेटा. मग तोटा 160 ला आपण या ठिकाणी राईट करूया. तोटा 160 रुपये झाला. काय केलं आपण खरेदी किंमत करण्यासाठी खरेदी किमतीमध्ये आंब्याच्या टोपलीच्या किमतीमध्ये रिक्षा भाडं या ठिकाणी मिळवावं लागलं. अशा प्रकारचे म्हणजे खरेदी किंमत त्याच्यामध्ये वाढली ती आपल्याला या ठिकाणी बेरीज करावी लागते. अशा प्रकारचा जेव्हा इतर खर्च त्या खरेदी किमतीबरोबर लागत असतो तो खर्च त्यामध्ये मिळवायचा असतो बेटा व त्यावरून एकूण खरेदी किंमत काढायची असते. मग एकूण खरेदी किमतीनंतर विक्री किंमत आपल्याला सांगितली 2950. मग याच्यामध्ये खरेदी किंमत जास्त आहे आणि विक्री किंमत कमी आहे म्हणून याच्यामध्ये काय झाला तोटा झाला. मग तोटा कसा काढायचा, तोटा बरोबर आहे खरेदी वजा विक्री, हे सूत्र आणि सूत्रामध्ये किंमत ठेवली आणि आपण या ठिकाणी उत्तर काढलं. पुढचा प्रश्न आहे, 1 डझन पेन्सिली प्रत्येकी 2.5 रुपये दराने विकत घेऊन त्या सर्व पेन्सिली 27 रुपयास विकल्या तर त्या व्यवहारात तोटा किती रुपये झाला. 2.5 रुपये दराने पेन्सिली विकत घेतल्या, किती घेतल्या बेटा 1 डझन. डझन म्हणजे किती बेटा, आपण या पूर्वीच्याच भागामध्ये बघितलं, पूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये शिकलं. डझन म्हणजे 12 आणि एका पेन्सिलचा दर किती 2.5 रुपये. मग खरेदी किंमत कशी काढायची पेन्सिलची, 1 डझन म्हणजे 12 पेन्सिली घेतल्या आणि काय दर होता 2.5 रुपये. 2.5 म्हणजे आपण कसं काढतो 2.50 गुणिले 12 याचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला खरेदी किंमत मिळते 1200, 12 पंचे 60 ला 0 हातचे आले 6, 12 1 12, 12 2 24, 24 आणि 6 किती 30. मग खरेदी किंमत 3000 रुपये निघाली का, तर नाही बेटा. मग इथं दशांश चिन्ह आहे, किती स्थळानंतर 2 स्थळानंतर दशांश चिन्ह आहे. मग या 2 संख्यापैकी एका संख्येमध्ये किंवा दोन्ही संख्येमध्ये जर समजा दशांश चिन्ह असेल तर जेवढ्या स्थळांना उजवीकडून दशांश चिन्ह असते तेवढ्या स्थळांना आपण उत्तरामध्ये दशांश चिन्ह देत असतो. म्हणजे दशांश चिन्ह कुठं आलं इथं 2 स्थळानंतर, या 2 शून्याच्या नंतर आलं. म्हणजेच खरेदी किंमत किती आली मग 30 रुपये. मग 30 रुपये खरेदी किंमत आणि विक्री किंमत किती सांगितली बेटा 27 रुपये. मग या व्यवहारामध्ये सुद्धा काय होईल, या व्यवहारामध्ये तोटाच होईल. याचं नाव सांगितलं नाही या ठिकाणी, मी नाव बघत होतो, जसं इथं संगीताचं नाव सांगितलं. या व्यवहारामध्ये काय झालं मग या ठिकाणी तोटाच झालेला आहे. जसं या संगीताला सुद्धा या व्यवहारामध्ये तोटा झाला होता. म्हणजे खरेदी किंमत जास्त आहे आणि विक्री किंमत कमी आहे आणि विक्री किंमत किती आहे तर 27 रुपये. मग तोटा कसा काढायचा, तोटा बरोबर आहे खरेदी वजा विक्री. खरेदी जास्त आणि विक्री कमी. खरेदी किती आहे 30 आहे आणि विक्री किती आहे 27 आहे. मग 30 मधून 27 काढले 3 रुपये तोटा झाला. 3 रुपये तोटा. 3 रुपये तोटा, किती रुपये तोटा झाला प्रश्न विचारलेला आहे. मग 3 रुपये तोटा झालेला आहे या व्यवहारामध्ये. अशा प्रकारे आपण हे नफा तोटा यावर आधारित 6 प्रश्न सोडवलेत. उपघटक 5.1 हा सुद्धा शिकला. नफा म्हणजे काय, तोटा म्हणजे काय, खरेदी किंमत म्हणजे काय, विक्री किंमत म्हणजे काय, ह्या सर्व संकल्पना तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला व हे 6 गणित सुद्धा तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. आपणा सर्वांना हा व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करावा व आपल्या व्हिडिओवर लाईक्स व कमेंट सुद्धा अवश्य करावे मुलांनो. धन्यवाद.